नमस्कार मंडळी, पूनम जन्नत पुन्हा किचन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। मंडळी, आज मी आपल्यासोबत एक अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशा टी केकची रेसिपी शेअर करणार आहे। आज आपण बनवणार आहोत एगलेस मावा केक। नावावरून आपल्या लक्षात आलं असेल मंडळी, या केकमध्ये आपण भरपूर प्रमाणात ड्राय फ्रूट्स आणि मावा म्हणजे खव्याचा वापर करणार आहोत। हा केक एगलेस आहे आणि पौष्टिक आहे, कारण याला आपण मैद्यापासून नाही तर गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत। हा ड्राय केक असल्या कारणाने हा ट्रॅव्हल फ्रेंडली आहे। तुम्ही याला प्रवासात कुठेही घेऊन जाऊ शकतात। यासोबत मुलांच्या लंच किंवा स्नॅक्स बॉक्समध्ये देखील पॅक करून देऊ शकतात। तुमच्या कुठल्याही ओकेजनला स्पेशल बनवण्यासाठी हा केक तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता। चवीला अप्रतिम लागतो। चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता जाणून घेऊया याचे साहित्य आणि बनवूया एगलेस मावा केक। एगलेस मावा केक बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण 80 ग्रॅम रूम टेम्परेचरचं बटर घेणार आहोत। या ठिकाणी मी सॉल्टेड बटरचा वापर केलेला आहे। तुम्ही याऐवजी घरात बनवलेलं पांढरं लोणी देखील वापरू शकता। या लोण्यामध्ये आपण 100 ग्रॅम म्हणजे 3/4 कप पिठी साखर म्हणजेच पावडर्ड शुगर घेतलेली आहे। आता इलेक्ट्रिक बीटरच्या साहाय्याने मी हे बटर आणि पावडर्ड शुगर छान विस्क करून घेणार आहे। तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर नसेल तर तुम्ही हँड विस्कच्या साहाय्याने देखील याला फेटून घेऊ शकता। फेटल्यानंतर तुम्ही बघू शकतात लोण्या आणि साखरेचं मिश्रण हे छान फ्लफी आणि लाईट झालेलं आहे। याचा कलर देखील चेंज झालेला आहे। याच्यामध्ये आता आपण अर्धा कप म्हणजे 120 ग्रॅम दही टाकून यालाही फेटून घेतलेलं आहे। मंडळी, केक बनवताना एक गोष्टीची आपल्याला दक्षता घ्यायची आहे की सगळे आपले साहित्य हे रूम टेम्परेचरचे असले पाहिजे। या ठिकाणी आपल्या केकचे वेट इन्ग्रेडियंट्स रेडी आहेत। आता यावरती आपण एक चाळणी ठेवून घेतलेली आहे। यात आता 125 ग्रॅम म्हणजे 1 कप गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे। यात 1 टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा आणि चवीसाठी आपण वेलची पूड घालून घेतलेली आहे। या सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्सला आपण छान सीव करून घेतलेलं आहे आपल्या वेट इन्ग्रेडियंट्सवरती। आणि आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कट अँड फोल्ड मेथडने स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपल्याला हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं बॅटर खूप घट्ट आहे। आता अर्धा कप दूध आपण छोट्या छोट्या बॅचेसमध्ये याच्यात टाकून घेणार आहोत आणि पुन्हा कट अँड फोल्ड मेथडनी या मिक्सचरला एक लंप फ्री बॅटरमध्ये आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। मंडळी, गव्हाच्या पिठाऐवजी मैदा जर तुम्ही वापरणार असणार तर थोडंसं कमी दूध तुम्हाला या ठिकाणी लागू शकतं। त्यामुळे लागत आपल्याला दूध या ठिकाणी वापरायचं आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान लंप फ्री बॅटर आपलं तयार झालेलं आहे। आता आपल्या केकचा मेन इन्ग्रेडियंट खवा म्हणजेच मावा आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। मी घरी बनवलेलं 100 ग्रॅम खवा या ठिकाणी वापरलेला आहे। तुम्ही बाहेरचा खवा देखील वापरू शकतात। खव्यालाही आपल्याला या केक बॅटरमध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी 5 इंचाचा केक टिन रेडी करून घेतलेला आहे। त्याच्यात बटर पेपर टाकून घेतलेला आहे आणि आपण तयार केलेलं केक बॅटर आपण या टिनमध्ये टाकून घेणार आहोत। आता स्पॅच्युलाच्या साहाय्याने टॉप लेयर आपण छान इव्हन करून घेणार आहोत। हलक्या हाताने केक टिनला आपण टॅप करून घेणार आहोत आणि याला गार्निश करणार आहोत भरपूर ड्रायफ्रूट्सनी। या ठिकाणी मी काजू, बदाम आणि पिस्त्याचे लांब लांब काप करून घेतलेले आहेत। आता प्रीहीटेड ओव्हनमध्ये 180 डिग्री सेल्सिअसवरती 35 ते 40 मिनिटासाठी आपण या केकला बेक करून घेणार आहोत। मंडळी, हा केक जर तुम्ही कुकरमध्ये बेक करू इच्छिता तर टाईम तुम्हाला थोडासा जास्त द्यावा लागणार आहे। 55 ते 60 मिनिटामध्ये हा केक मध्यम आचेवरती कुकरमध्ये देखील छान बेक होतो। तुम्ही बघू शकता अप्रतिम कलर आपल्या केकला आलेला आहे। केक गार झाल्यानंतर याचे साईड्स आपण चाकूच्या साहाय्याने लूज करून घेतलेले आहेत आणि केक टिनवरती एक प्लेट ठेवून आपण या केकला इन्व्हर्ट करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता सहजरित्या आपला केक बाहेर आलेला आहे। आपण बटर पेपरही काढून घेतलेला आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकतात अप्रतिम कलर आपल्या केकला आलेला आहे। हलका स्पॉन्जी लाईट आपला केक बनलेला आहे। याला मी गुलाबाच्या पाकळ्यांनी गार्निश केलेलं आहे। एक स्लाइस कट करून आपण पाहूयात। मंडळी, तुम्ही बघू शकता केक कट करत असताना तुमच्या लक्षात आलं असेल केक किती मॉइस्ट आणि सॉफ्ट आपला झालेला आहे। अजिबात वाटत नाही आहे गव्हाच्या पिठापासून बनलेला हा केक आहे। मंडळी, आपण वापरलेल्या साहित्यात साधारणतः अर्धा किलोचा केक बनतो। हा केक रूम टेम्परेचरला 2 दिवस आणि फ्रीजमध्ये 8 दिवसपर्यंत अगदी छान राहतो। वेळात वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानते। आहे ना ही रेसिपी अगदी सोपी। तुम्ही पण या पद्धतीने घरच्या घरी एगलेस मावा केक नक्की करून पहा आणि तो कसा बनला हे मला कमेंट करून अवश्य कळवा। व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक बटनला हिट करा आणि जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड आणि फॅमिली सर्कलमध्ये या व्हिडिओला सर्क्युलेट करा।
तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट केलं असणार किंवा अजून याला सबस्क्राईब नसेल केलं तर याला करा फ्रीमध्ये सबस्क्राईब. सोबत जी बेल आयकन आहे तिलाही क्लिक करा, म्हणजे माझ्या सगळ्या लेटेस्ट अपडेट्सचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती देखील फॉलो करू शकता. लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तुम्ही तुमचे फीडबॅक, रेसिपी रिक्वेस्ट आणि सजेशन्स पण माझ्यासोबत कमेंट सेक्शनमध्ये शेअर करू शकता. पुन्हा भेटूया एका अशाच रुचकर पौष्टिक रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, स्वस्थ राहा, सुरक्षित राहा, आनंदी राहा. नमस्कार.